रोड आणि हे करून काय लोकांची पोटं भरत नाहीत. सगळं काळा धन आणतो हे आणतो सगळ्या खोट्या बात. ते देश देव आणि धर्म यासाठी पाहिजे फक्त मोदी. इथं खायची वस्तू रस्त्यावर विकली जाते, गटरावर विकली जाते आणि पायात घालायची वस्तू AC मध्ये विकली जाते. मग मोदी कुठं वाईट? गव्हर्नमेंट बदलायला पाहिजे. आता सरकार बदललं पाहिजे. तू खाल्ल्यावर रूप येत नाही. ही निवडणूक कुठंतरी भावनिक लाटेवर जाताना दिसत आहे. मोदीनं किती गरिबाचं राशन बंद केलं. आपला भारत फक्त असं म्हटलं जातं की शेतीप्रधान आहे. लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाले. आपण कधी गेलो तर आपला माणूस आपल्या हक्काचा आहे. मोदीची सत्ता येईल त्यावेळेला या ठिकाणचा खासदार हा सत्ताधारी पाहिजे. ते 5 वर्षाचं पदावर नसताना पण त्यांनी कामं केलेली बरोबर. ही निवडणूक विकासावर व्हायला पाहिजे. विद्यमान खासदार कोले या भागामध्ये कधी आलाच नाही पण गेल्यानंतर आलेच नाही ते ना, बघायला पण नाही भेटले. सरकार तोडमोड जोड करत आहे आणि संभाजीच्या भूमिकेमुळे त्याला निवडून दिलं. ज्या दिवशी निवडून गेलेत त्या दिवसानंतर अजूनही मतदारसंघामध्ये आले नाही. कामातून गेलेली केस आहे. म्हणजे देश कोण कोण चालवते? हे 4-5 उद्योगपती देश चालवतात, अशी देशाची अवस्था झालेली आहे. ते चोर यांची नावं घेताय तुम्ही, त्यांनाच भरती करून त्यांना तिकीट देताय. तुम्ही गुन्हा कबूल केलाय म्हणून तुम्हाला साथ दिली. पण हे सरकार फक्त उद्योगपतींचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा आपला फॉर द पीपल न्यूजचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. आणि या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या मतदारांशी आपण चर्चा करतोय, बोलतोय, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आजच्या आपल्या या दौऱ्यामध्ये आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि इथल्या मतदारांशी बोलणार आहे. माझ्यासोबत काही मतदार आहेत, त्यांच्याशी बोलूयात. दादा नमस्कार. नमस्कार. सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे, प्रचार शिगेला पोहोचला आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत, परंतु जनतेचे प्रश्न कुठंतरी साईडलाईन होत आहेत, त्याच्यावर चर्चा होत नाही. मग ते प्रश्न विकासाचे आहेत, समस्या आहेत, महागाई आहे, शिक्षण आहे, रोजगार आहे, अनेक प्रश्न आहेत आणि विकास पण झालेले प्रोजेक्ट आहेत. तुम्हाला काय वाटतं, शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हटलं की कोणते विषय हे प्राधान्यानं त्याची सोडवणूक झाली पाहिजे? महागाईच्या आता झालेले काय आणि गव्हर्नमेंट बदलायला पाहिजे. काय गव्हर्नमेंट बदलायला पाहिजे. काय फक्त रोड आणि हे करून काय लोकांची पोटं भरत नाही ती काय, आणि लोकांना नोकऱ्या बिकऱ्या लागत नाही. ते सगळं खाजगीकरण करायचं चाललंय त्यांचं काम. सगळं खाजगीकरण करायचं चाललंय, महागाई असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तुम्हाला काय वाटतं दादा, नेमके कुठले प्रश्न आहेत की ज्याची सोडवणूक व्हायला पाहिजे? तुमच्यासाठी आम्ही पहिल्यांदा दिले 10 वर्ष, बरोबर. तुम्ही काय केले, सगळं काळा धन आणतो हे आणतो सगळ्या खोट्या बातम्या देतात. आता सरकार बदललं पाहिजे. नियोजन पद्धत नाहीच ना. हे मोदीच्या काळातल्या तुम्ही हे आपल्या अटल बिहारी काळात त्या काळातल्या तुम्ही हे चालूच आहे कामं. आता तुमच्या काळामध्ये काय कामं झाली? सगळे चोरांची भरती केलेली आणि तुमच्यामध्ये जे बी सरकार तोडमोड जोड करत आहे हे असं नाही ना. विरोधींना तर राहायला पाहिजे, बरोबर आहे ना. विरोधी पक्षाची गरज आहे, बरोबर आहे. त्याला अशा पद्धतीनं संपवणं तुम्हाला आवडलं नाही? दुसरी गोर ती चोर यांची नावं घेताय तुम्ही, त्यांनाच भरती करून त्यांना तिकीट देताय. बरोबर आहे का नाही? हे जनतेला पटलेलं नाही. जनतेला पटलेलं नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. येणार तर मोदी. प्रगतीला हिंदू देश देव आणि धर्म यासाठी पाहिजे फक्त मोदी. सनातनीचा विषय येतो त्यावेळेस फक्त मोदीशिवाय काही पर्याय नाही. यांच्याच्याने काय होणार नाही. 500 वर्ष जे केलं नाही ते 10 वर्षामध्ये झालं आहे, हे मला सांगायचं. म्हणजे यावेळी मोदी सरकार पुन्हा येणार आहे? येणार 101%. शिरूर लोकसभेमध्ये हवा कुणाची? शिरूर लोकसभेमध्ये आपला आढळराव लागणार. कुठले मुद्दे असे आहेत की ज्याची चर्चा व्हायला पाहिजे? कुठले मुद्दे असे नाहीत की जे कामं झाली नाहीत.
आज तुम्हाला सगळी हे महाराष्ट्राची म्हणा किंवा राज्याची घाण काढता तुम्हाला काँग्रेसनी 60 वर्ष राज्य केलं. कुठल्याही प्रगती स्थळावर जाण्याला तुम्हाला थोडा वेळ लागणारच आहे. पण तुम्ही जर म्हटले का लगेचच्या लगेच तूप खाल्ल्यावर रूप येत नाही. कामं ही प्रत्येक होतच राहणार, प्रत्येक गावामध्ये कामं चालूच आहेत आणि इथून पुढे चालू राहते. पण त्यासाठी पाहिजे फक्त मोदी. तुम्ही म्हटलं की काँग्रेसची घाण काढायला 60 वर्ष लागली, पण ते लोक म्हणतात की भ्रष्टाचाराचा आरोप करून ते त्यांच्याकडे घेतात. हो, भ्रष्टाचार जेवढा काँग्रेसच्या काळामध्ये झाला तेवढा BJPच्या काळामध्ये मला भ्रष्टाचार दाखवा तुम्ही. नाही, ज्यांनी केलाय त्यांनाच बीजेपीने बरोबर अहो, घेतलं. केलाय म्हणजे तुम्ही गुन्हा कबूल केलाय म्हणून तुम्हाला साथ दिली BJPने. तुम्ही गुन्हा केलाय आणि गुन्हा केल्याच्या नंतर एक पर्याय व्यवस्था म्हणून काय, म्हणजे मग भ्रष्टाचार केलेल्यांचं मान्य आहे. भ्रष्टाचार केलाय हे तुम्ही मान्य केलंय ना. मग भ्रष्टाचार त्यांना सोबत घेऊन पद दिली. अहो सोबत आता एक समाज एक असा आहे, समाजामध्ये प्रत्येकाला धरूनच चालायला लागतं ना. तर तुम्ही याला दोष द्या त्याला दोष द्या, मी चोर आहे तो चोर आहे. अहो चोर सगळेच आहेत, मान्य करा. परंतु ज्यावेळेस मी गुन्हा केला हे मला जेव्हा मान्य झालं आहे किंवा समाजामध्ये एक पळवाट म्हणून एक किंवा माझं एक मतदान माझ्या ताब्यात राहण्यासाठी तुम्ही चोऱ्या केल्या ते तुम्हाला मान्य झालं आहे ना, म्हणून तुम्ही कोणाच्या तरी संघ गेलेत ना. कशासाठी? तुमचं वर्चस्व टिकवण्यासाठी. का तुम्ही तर असं तर तुम्हाला कोणी ओढून आणलेलं नाही. तुम्हाला का तुम्ही म्हणता ना ED CBI हे काय. अहो हे सगळं काँग्रेसच्या काळामध्ये बी होतच ना दादा. फक्त मोदीने अंमलात आणलं आहे, तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आणि यांच्या भरोश्यावर राहू नका. हे काय कामातून गेलेली केस आहे. हे काँग्रेस काय आणि राष्ट्रवादी काय काही नाही. एकमेव फक्त BJP, दुसरा पर्याय नाही. मोदीशिवाय पर्याय नाही. काय मत आहे तुमचं मावशी? मोदीनं किती गरिबाचं राशन बंद केलं तुम्हाला सांगते. काय मोदीनं केलं? महागाई, मारणाची महागाई वाढली. आमच्या सारख्याला भीक सदा मागायची लाज वाटती. काय करायचं आम्ही तुम्ही सांगा. ते एवढं टोपलं घेऊन बसतो तिथं पण लोक बसू देत नाही. मोदीच्या काळामध्ये काही आता तुम्हाला रोजंदारी किती आहे? मी तर काय करतात त्या रोजंदारीला महागाई. महागाई मग काँग्रेसच्या काळामध्ये महागाई किती होती, अहो, पगार ते किती होता? तुम्हाला खरं सांगते मी. मला जसं कळतंय तसं काँग्रेसच्या काँग्रेस आहे, पण काळामध्ये काँग्रेस पगार किती होता आणि होता महागाई किती चांगलाच होती? होता. आज महागाई पण आहे आणि पगार पण आहे ना. कुठला बिगारी कुठला बिगारी नाक्यावर पगार सांगा तुम्ही. एक मिनिट, कुठला बिगारी नाक्यावर गेल्यावर 500 रुपयात कोण काम करतो का आज? हा का घेता 800 रुपये का घेता? काँग्रेसच्या काळामध्ये मग 300 रुपये मिळत होते ना. 60 रुपये किलो जेवण झाली. मग आता 800 रुपयात तुम्हाला दारू पाहिजे. एक मिनिट काका ऐकून घ्या. 800 रुपयामध्ये तुम्हाला दारू पाहिजे, क्वार्टर पाहिजे, मटण पाहिजे. कसे पैसे पुरणार तुम्हाला? पैसे पुरणार कसे? अहो 800 रुपये कमी नाही झाले. आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातून सध्या फिरतोय आणि त्या ठिकाणच्या मतदारांशी संवाद साधतो. या ठिकाणी नागरिक बसलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण जे खूप तापलं आहे. सूर्यसुद्धा थोडा कमी तापला आहे, परंतु प्रचार जास्त तापला आहे. तर शिरूर लोकसभामध्ये म्हणजे आमचा जो प्रयत्न आहे की लोकांच्या प्रश्नांवरती चर्चा व्हावी, हा या आमच्या जागर लोकशाही यात्रेचा एक हेतू आहे. तुम्हाला काय वाटतं की शिरूर लोकसभेमध्ये कोणत्या प्रश्नांवरती चर्चा व्हायला पाहिजे, त्याची सोडवणूक व्हायला पाहिजे? आमचं 7 गावांचा पाण्याचा प्रश्न आहे. कलमोडी प्रकल्प होता. आम्हाला वळसे पाटील साहेबांनी 25 वर्षे पासवलं आणि आढळराव पाटीलही म्हणले आम्हाला का तुम्हाला कमीत कमी प्यायला तरी पाणी देतो. त्यांनी काही आम्हाला प्यायला पाणी नाही दिलं. त्यामुळे आम्ही यावेळेस सगळी तुतारीला मतदान करणार. तुम्ही काय सांगाल दादा, काय परिस्थिती आहे? मुळात ही इलेक्शन आपण जर पाहिली बारकाईने तर राष्ट्रीय प्रश्नावर होणारे इलेक्शन आहे. हा फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघाचाच विषय नाही आहे. आपला भारत फक्त असं म्हटलं जातं की शेतीप्रधान आहे, परंतु शेतकऱ्याला पिचवण्याचं, त्याला आंबवण्याचं, त्याला कोणतेही फायदे होतील असा कोणताही निर्णय ह्या शासनाकडनं घेतला गेलेला नाही आहे. तुम्ही अगदी गॅस सिलेंडरपासून पेट्रोलपर्यंत पहा. पेट्रोल डिझेलची ज्यावेळेस रुळाची किंमत 180 बॅरल होती प्रति बॅरल $180 होती, तेव्हा पण 60 रुपये लिटरने आम्हाला काँग्रेसने दिलं. आणि त्यावेळेस मोदी साहेब म्हणले होते की 60 रुपये हा खूप मोठा रेट आहे. रुपया कैसे गिरता है असं ते भाषणातून म्हणायचे. रुपया क्यों गिरता है, सबका नहीं गिरता, भारत का रुपया क्यों गिरता है असं म्हणायचे. आणि त्यापेक्षा वाईट अवस्था, आज $60 प्रति बॅरल रेट असताना डिझेल पेट्रोलचे आम्हाला 110 रुपयांनी पेट्रोल घ्यायला लागते. ही खूप मोठी समस्या आहे. आज त्यावेळी म्हटलं होतं की 400 रुपये हा खूप मोठे गॅसला कॉस्ट आहे. 400 रुपये प्रति
आणि आज आम्ही तोच गॅस 1100 रुपयाने घेतोय, त्यावर कोणी बोलायला तयार नाही. आम्ही 10 वर्षापूर्वी DAPची बॅग 650 रुपयाला घ्यायचं, आज DAPची बॅग 1550 रुपयावर गेली, ती मिळू शकत नाही. आम्हाला त्यावेळी 250 रुपयात 50 किलो युरिया मिळायचा, आज युरियाची पॅकिंग 40 किलो केली आणि रेट 350 केले. आणि शेतकऱ्याला कांदा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, दूध असेल, ह्या कोणत्याही गोष्टीत पैसे मिळत नाही आहेत. आज शेतकरी उघडा केलेला आहे सरकारने. हे सरकार फक्त आणि फक्त व्यापारी दार्जन सरकार आहे. हे म्हणतात की आम्ही 370 काढलं, 370 अख्खं कलम नाही काढलं यांनी, त्यातलं फक्त B सेक्शन काढला आणि B सेक्शनमधला एक पॉईंट काढला आहे फक्त, की ज्यामुळं जे लिथियम अवेलेबल आहे जम्मूमध्ये, काश्मीरमध्ये, ते लिथियम इलेक्ट्रिकल गाड्यांना वापरता यावं. आणि ते मोदीच्या मित्रांनी तिथे खूप मोठ्या प्रमाणात जमीन घेतलेली आहे आणि त्यातून लिथियम काढायचं काम चालू आहे. आणि ते लिथियमसाठी आज इलेक्ट्रिकल गाड्यांचे मार्केटिंग करतायत. म्हणजे देश कोण चालवते? हे 4-5 उद्योगपती देश चालवत आहेत, अशी देशाची अवस्था झालेली आहे. सर्वसामान्य माणूस फक्त म्हणायला तर त्यांचं सरकार आहे, पण हे सरकार फक्त उद्योगपतींचं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या लोकांनी की जे हा देश ज्याच्यावर चालायला पाहिजे, संविधान चालायला पाहिजे, ते संविधान वाचवण्यासाठी आम्ही सगळेजण यावेळेस मतदान करणार आहे, एवढं 100% सांगतो. तुम्हाला काय वाटतं काका, काय परिस्थिती आहे इथं? आपला देश हा कृषीप्रधान देश आहे असं म्हटलं जाते. इथं खायची वस्तू रस्त्यावर विकली जाते, गटरावर विकली जाते आणि पायात घालायची वस्तू AC मध्ये विकली जाते. हा कोणीच विचार करत नाहीत. आता शेतीला कोणत्याच मालाला बाजारभाव नाही आहे. प्रोडक्शन कॉस्ट किती येते आणि विक्री पश्चात शेतकऱ्याच्या हातात किती पैसा मिळतो आहे, त्याच्यामुळं संपूर्ण शेतकरी नाराज आहे. त्यामुळं आता आम्ही ह्यावेळेस तुतारी हातात धरली. आपण बघितलं असेल ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्गाची जी प्रमुख नाराजी आहे ती त्यांचे जे भाव आहेत शेतमालाला ते कमी आहेत आणि त्यांना जे खरेदी करावं लागतं, खतं असतील, इतर बियाणं असतील, त्याचे मात्र भाव जास्त आहे. वाढलेली महागाई आहे, याचं कुठंतरी गणित चुकलेलं दिसतंय आणि या संदर्भात शेतकरी वर्ग प्रामुख्यानं नाराजी व्यक्त करताना आपल्याला दिसतो. इथं काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूया आपण. सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे शिरूर लोकसभामध्ये, काय सध्याची परिस्थिती आहे? आता आमच्याकडं असं वातावरण आहे की या ठिकाणी आमचा विद्यमान खासदार कोले या भागामध्ये कधी आलाच नाही. जसा निवडून गेला, लोकांनी उत्स्फूर्त त्या संभाजीच्या मालिकेमुळं आणि संभाजीच्या भूमिकेमुळे त्याला निवडून दिलं, भुलली लोक. पण आता अशी परिस्थिती उलटी झाली. 5 वर्षात त्यांनी काही या भागामध्ये केलेलं नाही, या मतदारसंघात कुठं काय केलेलं नाही. त्याला जो फंड मिळाला गव्हर्नमेंटचा तो सुद्धा त्यांनी खर्च केला नाही आणि पुन्हा लोकांच्या सुखदुःखामध्ये कुठेही सामील झाला नाही. आणि त्याचं काम नाही, कुठलं काम त्याचं आहे? बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये दादांनीच काम केले, आढळराव पाटलांनी. पुन्हा नाशिक रेल्वेचं काम दादांनीच मार्गी लावलं, सुरू केलं आहे. तुम्हाला सांगू, तो हायवेचं काम हे दादांनीच केले, आढळराव पाटलांनी. आणि या भागामध्ये आता मी ज्या भागात आहे, सातगाव पठार म्हणून आमचा एरिया आहे, पारगाव ते कुरवंडी आमचा सातगाव पठार आहे. या भागाला मुळात पाण्याची खरी गरज आहे. पण या ठिकाणी याच्यापूर्वी या ठिकाणी थोडासा खेडच्या आमदाराचा विरोध व्हायचा म्हणून आमचं करमुडीचं पाणी या भागामध्ये आलं नाही. परंतु ह्या वेळेला आता काय झाले, मागच्या वेळेला दादा एकटे होते शिवसेनेमधून, तरी दादा 3 वेळेला खासदार 3.5 लाखाच्या लीडनं झाले. आत्ता काय झालं, या वेळेला दादा एकटे नाहीत. जे आमदार त्याच्या विरुद्ध आत्तापर्यंत काम करत होते ते सगळे आता दादाच्या बाजूला आहेत. ते बेनके, आमचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि मोहिते, आणि हे तर BJPचेच आहे, कुठले भोसरीचे BJPचे, आणि हडपसरचे ते खासदार टिळेकर आमदार, ते सुद्धा आता ह्या वेळेला सगळे आमदार, आता शिरूरमध्ये सुद्धा माजी आमदार पोपटराव गावडे हे सुद्धा आपलंच काम करतात. हडपसरमध्ये तुपे आहेत, तुपे टिळेकर नाही, आता तुपे आहेत, मागच्या वेळेला टिळेकर होते. तर ही मंडळी सर्व आता दादाचं काम करणारे. मुळात दादा हा लोकांमधला माणूस आहे, समाजामधला माणूस आहे आणि समाजाची काय दुखणी आहेत, काय गाऱ्हाणी आहेत. आता हे म्हणतात कांद्याला बाजार नाही, अमक्या शेतीमालाला बाजार नाही, परंतु परिस्थिती बदलत चाललेली आहे, महागाई वाढत चाललेली आहे. सोनं 50 रुपये तोळा होतं, आता ते काय भाव झाले, आता 70,000वर गेले. बरोबर आहे. म्हणजे महागाई ही वातच राहणार आणि समाजाला त्याचं अनुभव आलेला आहे. आणि आज
तसं पाहिलं तर नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला 2,000 रुपये 3 महिन्याला दिले जातात. आता बघा दुसरा हप्ता उद्या परवा येईल 4,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला. जो खातेदार आहे त्या प्रत्येक खातेदाराला 4,000 रुपये येतील या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट की तुमच्या ज्या नुकसान झाल्या होत्या शेतीमधल्या पिकाच्या त्याचे पंचनामे करायला लावले आणि त्याचीसुद्धा भरपाई आम्हा शेतकऱ्यांना दिली. मग मोदी कुठं वाईट? आज लोकांना फुकट रेशनिंग वाटतात. आज गोरगरीब त्या रेशनिंगवर जगलं जातं. आज गोरगरीब लोकांना शेतीमध्ये उत्पादनं आहे तर ते धान्य पुरवतात. आज पाहिजे ते शेतकऱ्यांना देतात आणि मग मोदींना वाईट का म्हणायचं? आज मोदीला 400 पार करायचे. आज सत्ता मोदीचीच येणार आहे हेही ध्यानात ठेवा. आणि ज्या वेळेला मोदीची सत्ता येईल त्यावेळेला या ठिकाणचा खासदार हा सत्ताधारी पाहिजे आणि दादा हे आता सत्तेत येणार आहेत. सत्ताधारी खासदार पाहिजे, सत्ताधारी पक्षात पाहिजे तरच इथला विकास होईल असं आजोबांचं म्हणणं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांशी आपण संवाद साधतोय. काही नागरिक माझ्यासोबत आहेत. दादा, काय सध्या लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचलाय? काय परिस्थिती शिरूर लोकसभा मतदारसंघात? आता सध्या असं बघता आता इथून मागं जे आपल्याचं झालं म्हणजे काही लोकांचं स्टेटमेंट असं आहे की आपले खासदार आत्ता 5 वर्षात फिरले नाही आपल्याकडे. इथून मागच्या खासदारांनी जे केलं ते सोडा, पण 5 वर्षात जे लोक कोरोना काळात झाले आपल्या संघ उभे राहिलेले, आपल्याला कोणी मदत केलेली हे लोक सध्या विसरत चाललेले. लोक फक्त निष्ठा बघतात ते. त्याच्यानंतर कामं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की जर तुमच्या भागात कामच झाले नाही तर तुमची डेव्हलपिंग होणार नाही. डेव्हलपिंग झालं तुम्हाला रोजगार येणार नाही. निष्ठा हा प्रश्न असा आहे की तुम्ही त्या निष्ठेचं करणार काय, मला हे म्हणायचं. जर तुमचा भाग डेव्हलप नाही झाला, नेते येणार जाणार. आपल्या भागात आज जो नेता आहे काही दिवसांनी त्याच्यावर नाराजगी झाली दुसरा नेता येणार. पण सध्या जे डेव्हलपिंग आहे, जे नवीन कन्स्ट्रक्शन होणार आहे, जे रोड वायडिंगचे कामं आहे, नवीन प्रोजेक्ट आहे, जे लोकांना रोजगार भेटणार आहे, ह्या गोष्टीकडे कोण फोकस करत नाही सध्या. तर त्या गोष्टीकडे माझ्या अंदाजे आमचा म्हणजे मुद्दा तोच आहे की याच विषयावर चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यावरच निवडणूक केंद्रीभूत झाली पाहिजे, लक्ष त्याच्यावर. तुम्हाला काय वाटतं कोण म्हणजे हे जे तुम्ही मुद्दे मांडताय हे कोण करू शकेल? हे तर बघितलं तर सध्या शिवाजी आढळराव पाटील हेच करू शकतात. कारण की त्यांना ह्या मतदारसंघातला कानाकोपरा माहिती आहे. त्यांनी आत्तापर्यंत जी कामं केली ती ठीक आहे त्यांच्या बेसला, पण ते 5 वर्षात जर पदावर नसताना पण त्यांनी कामं केलेली भरपूर. तर ते गोष्टी त्यांनी बघितल्या. त्यांच्याकडे जी जिद्द आहे, आज त्यांचं वय 75 म्हणजे 75-76पर्यंत आहे, पण ते प्रत्येक मतदारसंघात फार एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पळतं. ते त्या तळमळ आहे त्यांच्याकडे, विकासाच्या विषयी त्यांची तळमळ आहे. नमस्कार. इथं नागरिक आहेत, काही स्थानिक आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातले मतदार आहेत. मतदार राजा असतो लोकशाही व्यवस्थेमध्ये आणि निवडणूक ही मतदारांच्या प्रश्नांची चर्चा होऊन त्याच्या संदर्भात कौल मागितला जातो, अशी ती लोकशाहीची आपली व्यवस्था आहे. परंतु लोकांच्या प्रश्नाविषयी फारशी चर्चाच होत नाही. तर तुमच्या या शिरूर लोकसभेमध्ये काय अशा गोष्टी आहेत की ती जास्त करून त्या जर गोष्टी सोडवल्या गेल्या, त्या जर झाल्या तर या परिसराचा, या लोकसभा मतदारसंघाचा विकास होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? चालायचं आता विकास होतोच ना. मग चाल आता जे पक्ष आहेत ते इकडून तिकडे तिकडून इकडे मग माणसाच्या मनात ते वाटतं ना. बरं, इकडून तिकडं इकडं तुम्हाला आवडलं नाही? नाही आवडलं. मेन माणूस आमचं होते ना. काय सध्याची परिस्थिती काय आहे? सध्याची मला नाही सांगता यायचं. तुम्हाला काय वाटतं? काय हे आता पक्ष बदलल्यामुळं एकमेकाचं काय लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पक्षाचं कुठल्या पक्षाला मतदान करायचं, कोण विकास करेल. पक्ष तर आता काय म्हणजे सगळेच पक्ष बदलत आहेत, पण त्यातनंच आता आपल्याकडे काय अमेरिकेतून किंवा ब्रिटनमधून माणूस आणून तो उभा करू शकत नाही आपण. माणसं हे आपल्यातलीच आहेत. त्यातला एक योग्य उमेदवार आपल्याला निवडावा लागणार आहे जो विकासाला प्राधान्य देईल. तुम्हाला काय वाटतं कोण प्राधान्य देईल? आता अमोल कोल्हे कसं संसदेमध्ये पण चांगलं काम करतात, संसद रत्न आहेत, त्यामुळं त्यांचे कार्य चांगलं आहे असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं आढळरावच निवडून यायला पाहिजे, कारण जनतेची कामं केलेली
विकास कामं केली. विकास कामं केलेली आहे. आमच्या भागात भरपूर कामं झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं दादा? आढळराव पाटील. आढळराव पाटील का बरं? स्थानिक लेवलला सगळे लोक तोच विचार करणार. जसं जुन्नरमध्ये कोल्हे तिकडलं आहे आणि आंबेगावमध्ये दादा आमच्या जवळचे आहे. विचार करताना माणूस तोच करणार की आपलं कधी गेलं तर आपला माणूस आपल्या हक्काचा आहे असं होऊ शकतं. पण आढळरावांके गेल्यावर पटकन भेट होती का होती ना सामान्य माणसाची भरपूर लोकांची. आणि कोल्हेंकडं आम्ही कधी गेलोच नाही. काय ते तरी आले की नाही? नाही नाही, त्यांचं आले असले एवढे तरी सांगता येत नाही आपल्याला. आलेच नाही निवडून गेले तसे. निवडून गेल्यानंतर आलेच नाही ते ना, बघायला पण नाही भेटले. असं आहे. कामं पण करणार आता त्यांनी सांगितलं त्या दादांनी की संसदेमध्ये ते प्रश्न विचारतायत. सगळेच विचारतात. त्यांची कामच आहे ना विचारण्याची. कामं झाली पाहिजे, जनतेची कामं झाली पाहिजे ना. नुसतं प्रश्न विचारून प्रश्न विचारून उपयोग काय? कामं झाली पाहिजे ना. कामे करणारच पाहिजे खासदार ना. दुसरे काय दोन नागरिक आहेत आमचे. काय तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला पास नाही. आढळराव हा? पास नाही. मग कोण यायला पाहिजे? कार्यकर्ता चांगला होता पण ती धरसोड केल्यामुळे लोक नाराज झालेली त्या माणसावर. त्यांनी जागा सोडायला नव्हती पाहिजे. आज त्याला फिरायची गरज बी लागली नसती. आता त्यांच्याकडून असं सांगितलं जातं की ती उमेदवारी साठीची ऍडजस्टमेंट. म्हणजे स्वार्थ पाहिला ना त्यांनी. आता इथं उमेदवारी कशी करणार? हा इथं आता अमोल कोल्हे मागे जाणार. जे कट्टर सेनेचे ते जाणार तिकडंच. तुम्हाला काय वाटतं दादा? आढळराव पाटील का बरं? काय विशेष? वळसे पाटील आहेत ना आमचे देव आहेत थोडक्यात. संमिश्र प्रतिक्रिया आपण ऐकतोय नागरिकांच्या. आणखी काय तरुण कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बोलूया. तरुण युवा पिढीचे काय सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे आणि हे मध्ये सर्वाधिक चर्चा जी आहे ती नागरी प्रश्नांची व्हायला पाहिजे, पण ते कुठंतरी साईडलाईन होते. युवा पिढी कसं बघते ह्या इलेक्शनकडं? माझ्या मते ही निवडणूक विकासावर व्हायला पाहिजे. भावनिक होऊन चालणार नाही. की भावनिक विषय असा आहे की ही निवडणूक कुठंतरी भावनिक लाटेवर जाताना दिसत आहे. हेच आपल्या विभागाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी कोणतेही पद नसताना मतदारसंघामध्ये हजारो कोटीची कामं केलेली आहे. आता आमची मोर्डेवाडी आहे इथे मनसरलगतच 700 लोकसंख्या असणारं गाव आहे. या ठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तब्बल 1.5 कोटीचा निधी दिलेला आहे 700 लोकसंख्या असणाऱ्या वाडीला. जवळजवळ आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कधी आमच्या वाडीला आलेला नाही आहे आणि त्यांचा सतत जनसंपर्क असतो. त्या उलट जर पाहिलं गेले तर आपले विद्यमान खासदार ज्या दिवशी निवडून गेलेत त्या दिवसानंतर अजूनही मतदारसंघामध्ये आले नाही. मनसरमध्ये ना डायरेक्ट निवडणुकीच्या प्रचाराला इथे लक्ष्मी रोड आपलं धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बांधकेले रोडला त्या दिवशी पाहिलं. त्याच्यानंतर 5 वर्ष त्यांना मी कुठं पाहिलं नाही. सांगायचं विषय एवढाच आहे की जनतेने भावनिक होऊ नये. जर आज भावनिक झाले तर 5 वर्ष हेच खासदार पुन्हा मतदान झाल्यानंतर 5 वर्ष दिसणार नाही. जनतेने भावनिक होऊ नये, विकासावरती मतदान करावं असं यांचं मत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला फॉर द पीपल न्यूजचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं. आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामधून जातो आहे, त्या ठिकाणच्या मतदारांशी आपण संवाद साधतो आहे. त्यांच्या भूमिका, त्यांची मतं, त्यांचे विकासाच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत हे सगळे जाणून घेण्याचा एक आपण प्रयत्न करतो आहे. सध्याची राजकीय परिस्थिती त्याच्यातून आपल्या लक्षात येते आणि आज आम्ही हाच प्रयत्न शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये केला. त्या ठिकाणच्या मतदारांशी संवाद साधला. ते एक प्रकारे त्या ठिकाणी थोडंसं संमिश्र अशा प्रतिक्रिया आपल्याला जाणवल्या. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे हे आहेत आणि ते महाविकास आघाडीकडून आहेत. तर महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार आहेत. आढळराव पाटील 3 वेळा खासदार होते. 4थ्या वेळा त्यांचा पराभव झाला. आता ते 5व्या वेळा पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. तर अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार आहेत.
या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या या काळामध्ये अमोल कोल्हे यांच्याविषयी निष्ठा किंवा त्यांनी शरद पवार यांना दिलेली साथ अशा मुद्द्यांवरती आणि संसदेमध्ये त्यांनी जी काही भाषणं केली, त्यांना जो संसद रत्न पुरस्कार मिळाला, त्याविषयीची मतं लोक व्यक्त करताना दिसतात. त्याचवेळी शरदचंद्र पवार यांना जो काही सहानुभूती मिळते राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर, तो एक मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो आहे. परंतु शिवाजीराव आढळराव पाटील हे जुने आणि 3 वेळा खासदार राहिलेले उमेदवार आहेत. त्यांचा जनसंपर्क ही त्यांची मोठी ताकद आहे आणि त्यामुळं त्यांना हरवणं किंवा त्यांना पराभूत करणं हे एक मोठं आव्हान अमोल कोल्हे यांच्यासमोर आहे. कारण मागच्या वेळचा जो कोल्हे यांचा विजय आहे तो छत्रपती संभाजी महाराज ही जी मालिका त्यांनी केली होती, त्यांचं जे त्याच्यातली भूमिका होती संभाजी राजांची, त्यामुळं तो विजय साकारला गेल्याची भावना मतदार व्यक्त करतात. आणि गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये ते मतदारसंघामध्ये जनसंपर्क ठेवण्यामध्ये थोडेसे कमी पडल्याची भावना देखील मतदारांकडून व्यक्त होते. तीच गोष्ट खासदार नसताना देखील आढळराव पाटील यांनी त्यांचा जनता दरबार सातत्यानं सुरू ठेवला. लोकांची कामं करण्याचा जो त्यांचा धडाका आहे तो सातत्यानं सुरू ठेवला आणि जनसंपर्क जो आहे हे त्यांचं मुख्य अस्त्र आहे, ते सुद्धा त्यांनी कायम ठेवलं. त्यामुळे ह्या सगळ्या संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला या मतदारसंघामध्ये आपल्याला मिळतात आणि येणारी निवडणूक त्यामुळं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ही टफ होणार आहे, फाईट होणार आहे आणि 4 जूनला या फाईटचा रिझल्ट काय असेल हा आपल्या समोर येईल. तोपर्यंत आपण आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलचे जे आम्ही वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन जे आढावा घेतो आहे ते व्हिडिओ आपण पाहत चला आणि ते नियमितपणे पाहता यावीत यासाठी आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, शिरूर लोकसभा मतदारसंघ.